ट्रेंडिंग इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग साऊंड आहे तो. आणि लॉयडलीच्या किटमध्ये तो सेटअप होता, आता वर्क करतोय साऊंड लाईनमध्ये. पण त्यांनी ब्रँड न्यू मार्शल सिरीज पॉवर्डेड बाय द ट्रस्ट ऑडिओ पुणे यांच्याकडून परचेस केली आहे. आणि त्याच सिरीजचा आज द बिगेस्ट एका बाजूला लॉयडलीची गाडी लावल्या आणि एका बाजूला ट्रस्ट, म्हणजे ऋषीभाऊ मार्केट जाम करतात. जे महाराष्ट्रात दोन कंपन्या चालतात, मोस्ट ऑफ द ह्या दोनच कंपन्या ब्रँडमध्ये जास्त नाव करतात. एक तर लॉयडली तुम्हाला माहिती आहे, जे आधीच त्यांचा सेटअप आहे. आणि आज आता लंबोदरचा ट्रस्टमधला हा एंट्री. शंभर भर सिनेमॅटिक वाले आले. मी काय करू आता? मी शूट कसं करू? मला लाज वाटते तेवढा सगळ्यांच्या पुढे जायला. तिथं बघा विठ्ठला विठ्ठला जनीचा देव पांडुरंगा सखा मदारे. मी आलो, अजून जिंकायचंय भावानो बरंच काही. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द साऊंड क्रॅकर्स प्रतीक. कुणाला आवडो वा कुणाला ना आवडो, पण तुमचा भाऊ मार्केटमध्ये मचवत होता, मचवत आहे, मचवत राहणारच. आणि आज परत एकदा हेच मचवण्यासाठी आपण निघालोय आपलं आवडतं गाव बाऊची. 1760 व्हिडिओ केला असतील बाऊची, पण अजून पण त्याच गावातून बोलवणं येतं आणि मी त्याच उत्साहानं त्या गावात जातो. आणि आजचं कारण असणार आहे ते म्हणजे एका साऊंडचं ओपनिंग. सो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. मी आलोय परत एकदा एक ब्रँड न्यू ब्लॉग व्हिडिओ घेऊन. आणि सीन आजचा असा आहे, द लंबोदर ऑडिओ बाऊची यांचं ग्रँड ओपनिंग आहे. लंबोदर ऑडिओ म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की कोणत्या सेटअप बद्दल मी बोलतोय आणि काय ते, कारण की ट्रेंडिंग इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग साऊंड आहे तो. आणि लॉयडलीच्या किटमध्ये तो सेटअप होता, आता वर्क करतोय साऊंड लाईनमध्ये. पण त्यांनी ब्रँड न्यू मार्शल सिरीज पॉवर्डेड बाय द ट्रस्ट ऑडिओ पुणे यांच्याकडून परचेस केली आहे. आणि त्याच सिरीजचा आज द बिगेस्ट ग्रँड ओपनिंग आहे. आणि मी त्यासाठी चाललोय बाऊची इथं. आपल्याला इन्व्हाइट केलं आहे साऊंडची टीम वगैरे यांनी. आणि तिथं जाऊन मला म्हणजे काय म्हणतात ते, तुम्हाला हाय का नाही माहित नाही, पण मला असं ओपनिंग असलं नाही एखाद्या शोला, ओपनिंगचा शो जर असेल मला तर ऐकण्यासाठी तर उत्सुक असतोच मी, पण ती सिरीज दिसती कशी, म्हणजे तिचा लुक कसा असतो, ह्या गोष्टीसाठी मी लय उत्सुक असतो. सो लॉयडलीची सिरीज तर आपण बघितली आणि ट्रस्टमधली मार्शल सिरीज पहिल्यांदाच महाराष्ट्रातच लॉन्च होत्या, हितच ते आज. त्यामुळे ट्रस्टची ही लुक कसा असणार आहे यासाठी मी एक्सायटेड आहे. सो जराही न वेळ करता आपण जाऊया लगेच भाऊची या ठिकाणी. आणि त्याचसोबत मला अजून पण एक न्यूज कळाली की त्यांची न्यू गाडीची पण ओपनिंग आहे आज. सो ह्या दोन्ही गोष्टी पण आपण बघूया, कारण की आधीची गाडी तर लय खतरनाक होती त्यांची, आणि प्लस आता नवीन गाडी म्हटल्यावर मजाची. सो लेट्स गो, जाऊया. आणि मी मचवायला परत घेतला आहे मार्केटमध्ये. मध्ये आपल्या काही जो डाऊन पिरियड होता त्यातून बाहेर येऊन आता कंटिन्यू शो चाललेत आपलं. मी कंटिन्यू शूट करतोय आणि कंटिन्यू व्लॉग रील्स काय असेल ते पण टाकतोय. सो इज्जत द्या ह्या गोष्टीला. आपला लास्टचा व्लॉग जो आपण काटर खटाव सातारा इथं केलता, JBL साऊंड होता, आकाश फलटण वैभवी, तो पण लय खतरनाक व्लॉग झालता. सो तो पण बघा. मी तोवर आजच्याच शोचं जाऊन शूट करतो आणि हा पण बघा. इज्जत द्या मार्केटमध्ये. भेटतो शोवर. चला. कशी एंट्री भाऊ इथे आपल्यासोबत आज, त्यामुळे मी आज एकटा तर नाही, पण लेट्स गो भाऊ, चला पावा. 1 hour later. वी आर ऑन द लोकेशन. बघू शकता प्रॉपर लोकेशन आहे आणि बहुतेक गाडीचं ओपनिंग झालंय ते बघूया आपण. साऊंडचं बघू थोड्या वेळात. गाईज वी आर द लोकेशन. नाही वी आर नाही, क्षमा चुकलं. गाईज वी आर ऑन द लोकेशन. आणि हे बघा लोकेशन बघा. इज्जत द्या. कसं आहे गाईज. तर आम्ही पोचलो आहे बाऊची इथं. आणि बाऊचीमध्ये मी बरेच व्लॉग केलेत, पण ह्या लोकेशनवर नव्हता व्लॉग कधीच माझा, त्यामुळे जरा बरं वाटतंय. बाऊची नवीन ठिकाणी आल्यागत नाही वाटायला लागले. आणि सध्या आम्ही येऊन भारतीय बैठक आजमावली आहे. आपण एवढं मोठं नाही, म्हणजे थोडंसं आहे साऊंड लाईनमध्ये, पण शांत येऊन इथं बसलो आहे. गाडीचं ओपनिंग जे मी म्हटलं ते झालं आहे ऑलरेडी. एका बाजूला लॉयडलीची गाडी लावल्या आणि एका बाजूला ट्रस्ट, म्हणजे ऋषीभाऊ मार्केट जाम करत आहेत. जे महाराष्ट्रात दोन कंपन्या चालतात, मोस्ट ऑफ द ह्या दोनच कंपन्या ब्रँडमध्ये जास्त नाव करतात. एक तर लॉयडली तुम्हाला माहीत आहे, जे आधीच त्यांचा सेटअप आहे. आणि आज आता लंबोदरचा ट्रस्टमधला हा एंट्री. सो दोन्ही पण गाड्या लावलेत. मी थोड्या वेळानं पुढे गेले की तुम्हाला दाखवतो. आता तर अजून मार्केट आणि वातावरण दोन्ही पण इथलं शांत आहे. थोड्या वेळात चालू होईल, तोपर्यंत आम्ही इथं काय तर टाईमपास करत बसतो, कारण शुभम भाऊ आहेत माझ्यासोबत, त्यामुळे फुल टाईमपास. ओके लेट्स गो.
भावानो आम्हाला थोडी प्रायव्हसी पाहिजे होती म्हणून आम्ही इकडे येऊन बसलेलो, तर पब्लिक आपली इकडे पण आली. पण असू दे, भेटलो सोडा. तुम्ही शेअर दिला, तुम्ही मला प्रेम करता, सपोर्ट करता म्हणून येताय तुम्ही, आणि मी असं वागतोय. मी कुठे येऊन बसले बघा भावान, इकडं अख्खं ग्राउंड मोकळं, तिकडं ओपनिंग आहे, आणि मी सगळ्यात पाठीमागे येऊन तर खाली बसले. पण पोरं इकडे पण आलती इज्जत. पण आम्हाला असं जरा प्रायव्हसी आवडती, काही विषय नाही. सो बघू थोड्या वेळात चालू होईल सिस्टीम, मी दाखवतो. लेट्स गो. Much later. गाईज आपण सगळ्यांना भेटत आपल्याला टाइम कधी गेला असं कळालं नाही. सगळे साऊंड लाईन मधले दिग्गज लोकांना भेटलो आपण, आणि आता सेटअप चालू होते. सो मी पण जातो पुढं, नाहीतर ओनर म्हणतील तुला काही इथं बसायला आणलंय. सो लेट्स गो, जाऊया आणि शूट करूया. गाडी दाखवतो तुम्हाला पहिला, थांबा देखो ना गाईज, इथं हे गाडी इंटरेस्ट ऑडिओ गाडीचं काम अजून आहे, तोपर्यंत आणल्या. आणि उस बाजू के हे लॉइडली वाली गाड़ी, आणि बीच में है ट्रस्ट वाला नया सेटअप. और उसके पीछे देखो, तिथे सगळं ओनर्स वगैरे आहेत, कंपनीचे लोक आहेत. पण भावानो 100 सिनेमॅटिक वाले आलेत. मी काय करू आता, मी शूट कसं करू? मला लाज वाटते तेवढ्या सगळ्यांच्या पुढे जाय. तिथं मागं बघा नुसतं घोळका चाललाय. मला जायचं आहे, मला शूट करायचं आहे. कंपनीचे लोक आपल्याला चांगलं ओळखतात, मला त्यांना भेटायचं आहे, ओनर्सला भेटायचं आहे. पण तिथनं ती कार्यकर्ते हटणच झालेत, काही बोले. म्हणून मी थांबलोय पाठीमागं. आपण आपलं काम करू थोडा वेळ थांबून, आणि नंतर गाडी घेऊ लास्टला. सगळ्यांचं झालं की बक्षीस जाम आहे, त्यामुळे रीलवाले थटन झालेत. आपण पण बघू, म्हणजे मी त्यात रीलमध्ये नसतो, आपलं शूट करतो थोड्या वेळात. नमो नमः. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सुप्रतिष्ठितम्. जनी म्हणे विठ्ठला मावर दळताना ये, दासी मी तुझी पांडुरंगा. नामदेवाच्या घरची जनी, विठ्ठला विठ्ठला जनीचा देव पांडुरंगा. सखा माझा रे, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, देवा तुमची मूर्ती ध्यानात, शेवट ओकलानी बेस. त्याचा लागे नांत. गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त.
बाई ट्रस्ट इज ट्रस्ट. मी जे पहिल्यांदा ट्रस्ट ऐकलं तेव्हा तीच गोष्ट म्हणल्याल ना ती परत मी आज म्हणेन. जो त्यांचा मिड क्वालिटी आहे, जो त्यांची बेस्ट क्वालिटी आहे आणि जी ओव्हरऑल टोन आहे ना ट्रस्टवाल्यांची, ती या मार्शलमध्ये पण जाणवली मला. तो आता तिथं पूजनाचं काम चाललंय, पण या सिनेमॅटिकवाल्याचं मी क्या करू, मी तिथं कुठं जाऊ सांग. वन साईड मुंग्या लागल्या आहेत तिथं सेटअपला. मी आता तुम्ही ओपनिंग रीलवरच बघून घ्या, मी इथूनच शूट करतो, मी नाही आता पुढे जात तिथं. पण जे मी ट्रस्टबद्दल बोललो ना भाई, जसा मी पहिल्यांदा पुण्यात ऐकलेला मार्कोस आणि आज मी मार्शल ऐकतोय, सेम तीच बेस लाईन, तीच मिड क्वालिटी आणि तीच टोन. मजा आली. आपण ओनरला पण भेटलो, कामटे शेट त्यांना वगैरे सगळ्यांना. आणि आता बघू, मी आता लुकसाठी एक्सायटेड आहे. टॉप लाईनचा लुक कसा आहे तो बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो. पहिला पूजन होऊ दे आणि मग भेट. RBM पाय आम्ही लग्न आळू भावनू सिनेमॅटिक वाली नाद केलाय. नाद 100 आली असती. मी पाठीमागे थांबलोय आणि मी आत्ताची तुम्हाला शॉर्ट क्लिप दाखवली, त्यासाठी म्हणतो लगीन करू नका, निवांत राहा, चिल. सो बघू सिनेमॅटिक वाल्यातून आपल्याला जरा सीट मिळालं केलं काय तर मी दाखवतो टॉपला. हा मी लग्न आळू. भावनू काय विषय, लाईक शेअर सबस्क्राईब करा सांगा. हा धन्यवाद. सो बघू आता पडदा हटणार आहे आणि आपल्याला मार्शलचं बेस्ट लुक दिसणार आहे. एवढ्या सगळ्या गर्दीतून मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. तिथंच थांबू. लेट्स गो. द मार्शल इज अराइव्ड. The most expensive thing in the world is trust.
Welcome to the party. I know I should sleep, but the voices in my head go. I know. भाईच लोक वी आर गोइंग टू खानाखाने पाठीमागे सेटअप चालू पण आपण चाललोय आता आणि लय भारी वाटलं आणि सिनेमॅटिक वाल्यानं माझ्या पिल्लांनु सॉरी मी तुमची लय मगापासून स्टार्टिंगला हे केलं पण मी पुढे जेव्हा गेलो तेव्हा माझं शूट करत होती पोरं आपली इज्जत काय विषय नाही बक्षीस मोठं होतं कमवा वन साईड कमवा इज्जत सगळ्यांना नाहीतर ब्लॉग बघितलं चिडतील पण माझं शूट केलं थँक्यू आणि बाकी इथं जे साऊंडचे ओनर्स वगैरे आलेत किंवा ट्रस्टचे कंपनीचे ओनर असतील सगळ्यांसोबत बोलून भेटून लय भारी वाटलं पुढच्या अजून आपल्याला ओपनिंग्स वगैरे भरपूर लोक भेटले आणि ही प्रेम बघून खरंच भारी वाटतं म्हणजे एवढी इज्जत देतात मजा आली मी आज जास्त शूट नाही केलं कारण सगळ्यांना भेटत वगैरे होतो सो खूप भारी मजा आली पाठीमागा साऊंड चालू आहे अजून आता आपण चाललोय जेवायला तुम्हाला भेटतो थोड्या वेळात गाय जे बघा एकटाच जेवते मी नाही जेवणार आज मी माझा उपवास आहे आज मी जेवणार नाही मी बसणार आहे असं कारण माझा उपवास तुम्हाला सांगतो या नॉनव्हेज खातो बघा अच्छा हमको सिखा रिया है चिल मध्ये दिल खाणार आहे खाऊ दे भाऊ मला काय नाही तोंडाला बिंडाला पाणी सुटो पण असू दे खरं भाऊ तुम्ही राहा व्हिडिओ मध्ये लाईक करून नसलं तर लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा मला नक्की अरे ते नाही ह्याच आहे ते दोन ताट त्याच आहे ते हो मी जेवणार आहे असं त्याच आहे असू दे छोट्या मी भेटतो हॅपी बर्थडे टू मी माझा बर्थडे नाही म्हणून पण आपण कुठे आलतो खाना खाणे केलं जसं की तुम्ही बघितलं चुला मी शुद्ध शाकाहारी खाल्ला झूठ बोलो. जेवणार नव्हतं पण भाऊ जेवायला लागलो जेव वाटलं स्वतः बनवायला प्रयत्न करतो त्यामुळे मी एकदम प्रॉपर शाकाहारी जेवलो बार बार झूठ बोलो. आणि पोट तृप्त झालं जसं की माझं साऊंड ऐकून तृप्त झालं द ट्रस्ट ऑडिओ आणि त्याची मार्शल सिरीज जसे ट्रस्टनं मला मागच्या वर्षी खुश केलं होतं ना त्याच टाईपमध्ये यावर्षी ट्रस्ट ऐकायचा एक्सपिरियन्स पण त्याच लेवलला होता कारण की त्यांची बेस लाईन त्यांची टॉप लाईन त्यांची टोन आणि वेगळाच एक्सपिरियन्स आहे आपल्या इकडच्या पब्लिकला अजून ब्रँडमध्ये ट्रस्ट पण समजलं नाही पण जो तो ट्रस्ट तुम्हाला बेस लाईन देतोय जो मीड देतोय तो एनी टाइम डेंजर असतो आणि आता आपल्या सांगलीमध्ये नंबर ऑडिओमध्ये ही क्वालिटी प्लस क्वांटिटी 6-4 मध्ये आले आहे वन साईड तुम्ही बुक करू शकता सेटअप जेन्युअनली खूप भारी आहे तुम्हाला जर फायदा असेल तर मीटिंगमध्ये डिस्क्रिप्शन वगैरे आहे आणि नंबर ऑडिओ तुम्हाला माहिती नसेल आपण व्हिडिओ कसा म्हटला कमेंट करून नक्की करा आणि चॅनल मिळण्याचा सबस्क्राईब करा भेटतो मी तुम्हाला